चला मनापासून धन्यवाद सन्माननीय मनीष बागळे सर, प्रथमेशजी ठाकूर सर आणि सोमनाथजी खाडे सर, सर्वांचे मनापासून आभार मानतोय। 2 षटकांची मॅच आहे। सेमीफायनलचा सामना मात्र इथे रंगताना पाहायला मिळतोय। टॉप 3 मध्ये खरं तर हे दोनही संघ दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूने श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये उमर 11 गोरेगाव। सेमीफायनलचा थरार मात्र रंगताना पाहायला मिळतोय। गोरेगाव संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते करतायत फलंदाजी। चला विनंती आहे, पाठीमागे थोडीशी बडबड थोडीशी कमी करा, विनंती आहे। गोलंदाजी ट्रॅक वरती पारस आहेत। पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट। यावेळेस मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉलला काढलाय, दिशा दिली आहे मोहम्मदने आणि बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे। पहिल्या बॉल वरती नजाकत, बॉल जातोय थर्डमॅन सुरुवात केली। व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग जातोय चौकारा करता आणि चौकाराने मात्र धावफलकाला सुरुवात झाली आहे। 4 धावा धावफलकावरती आहेत। पारस पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, तिथे मात्र खरं तर जास्ती रूम नव्हता ऑफ स्टंपच्या बाहेर, शरीराच्या अगदी जवळ बॉल होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाही, डॉट बॉल पाहायला मिळेल। फटक्याची निवड इथे चुकताना पाहायला मिळते। शॉट सिलेक्शन देखील महत्त्वाचा पार्ट असतो। पाठीमागच्या बॉलवरती खूप लेट खेळले होते आणि तिथे मात्र चौकार आला होता, परंतु या बॉलवरती जास्ती रूम नव्हता ऑफ स्टंपच्या बाहेर आणि तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। धावफलकावरती धावा आहेत 4। पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यू मिस, आय डेफिनेटली इट। आणि 3 सामने झालेत, परंतु 3 सामन्यांमध्ये सेम बाद होताना आपण पाहिलंय। फलंदाज मोहम्मद यांना आली आहे विकेट, फलंदाज बाद। वेळा तुम्हाला त्याला फॉलिंग स्वीप करताना पाहिलं, परंतु इथे आपण जर पाहिलं फॉलिंग स्वीप करत असताना फलंदाज बाद होताना आपण पाहिलेत। या ठिकाणी पहिली विकेट आली आहे, मोहम्मद बाद होता। 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत फलंदाज। अजमल क्रमांक 3 वरती मैदानावरती पोहोचताय। 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। सेमीफायनलचा सामना रंगताना पाहायला मिळतोय। फ्रेंच चषक गोरेगाव आणि इथे मात्र 7वं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय। टॉप 3 मध्ये गोरेगाव संघ दाखल झालाय। कामिल बुबेर यांच्या माध्यमातून अजमल यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे। चला बक्षिसांची मात्र खैरात केली गेली आहे। अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं। खरं तर गोरेगावकरांची स्पर्धा गोरेगावकरांनी गाजवली आहे आणि यासाठी हे 7वं पर्व मात्र गोरेगावकरांच्या लक्षात राहील। 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे। गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा पारस दाखल झालेत। 4 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानात सुरू आहे। पुढचा बॉल डाऊन दी लेग, खरं तर हा बॉल ड्रिफ्ट झाला होता, पंच वाईड बॉल कॉल करतायत। अवांतर धाव प्राप्त होईल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 5। 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 5 लॉस ऑफ दी 1 विकेट। 295 चौकार आणि 265 षटकार आतापर्यंत आलेत। तर वेस्ट हाईटच्या वरती एका बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला, चेक केलं जाईल। इट्स वाईड। चला बॉल डीप झालाय, चला आणि इथे फेर असणार आहे, परंतु बॉल वाईड आहे। चला गोलंदाज सुरू करा। 5 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। पुढचा बॉल समोर दिशेने फोर्स केला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला। एका धावेचा प्रयत्न आहे आणि 1 धाव अगदी सहज पूर्ण होईल। दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता, परंतु तिथे दुसरी धाव उपलब्ध नाहीये। एका धावेने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहे 6 लॉस ऑफ दी 1 विकेट। षटक क्रमांक
इथे आपण पाहतो एकचा खेळ सुरू आहे. 6 धावा गोरेगावकरांनी बनवल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आरम यांच्यावरती जबाबदारी आहे मैदानावरती. बॅकफुटला गेलेत, पॉइंट रिजन मध्ये बॉलला खेळतायत. एक धाव तर पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, धावलेत परंतु तिथे पुन्हा एकदा क्रीज मध्ये पोहोचू शकणार नाहीयेत फलंदाज अजमल. रन आउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे, फलंदाज बाद. सेवन 7 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आरम मैदानावरती आहेत, अजमल बाद झालेत आणि आता बॅटिंग साठी कौनेन मैदानावरती दाखल होत आहेत. 7 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. आरम आणि कौनेन ही दोन्ही मैदानावरती आहे. धावपलकावरती धावा आहे 7, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उमर 11 गोरेगाव संघाने टॉस जिंकलाय, यजमान विरुद्ध मेहमान. आणि खरं तर आपण पाहतोय मेहमान देखील खूप लांबचे नाहीयेत, दहिवली संघ मैदानावरती खेळतोय. 7 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा एक बॉल या षटकामधला शिल्लक आहे. राईट आर्म राऊंड द विकेट लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि झेल टिपला जाईल. कौनेन देखील माघारी परतलेत. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या गोरेगाव टीमला. 7 वरती 3. षटक क्रमांक 1 चा खेळ झालाय पूर्ण. 7 लॉस ऑफ 3 विकेट. खरं तर क्रिकेट इज अ टीम गेम, टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर. मोहम्मद यांची पहिल्या सामन्यामध्ये चांगली खेळी आपण पाहिली, जिथे मोहम्मद यांनी आक्रमक फलंदाजी करत असताना, तिथे चेस करत असताना अर्धशतक ठोकलं. मॅच पुन्हा एकदा फसली, त्यावेळेस कौनेन यांचा एक षटकार आला. आज सामना फसला, आज आरम समोर आला. म्हणून म्हटलं जातं क्रिकेट इज अ टीम गेम, टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर. 7 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आरम अजून देखील मैदानावरती आहेत. नवीन फलंदाज बाळा मैदानावरती दाखल झालेत. पारस यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार लगावल्यानंतर पुन्हा एकदा धावफलकावरती धावा आहेत केवळ 7. म्हणजे गोलंदाजी चांगली राहिली आहे, कारण पहिल्या बॉलवरती चौकार आल्यावरती गोलंदाजावरती थोडासा दबाव येतो, परंतु गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली आहे. षटक क्रमांक 1 मध्ये पारस यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. केतन गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. षटक क्रमांक 2 साठी 7 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग साठी आरम मैदानावरती सज्ज होत आहेत. अंतिम षटकाचा खेळ तो मात्र सुरू होईल. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं 20 धावा गोरेगावकरांनी डिफेंड केल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये आरमने 13 धावा डिफेंड केल्या आणि या स्पर्धेमध्ये गोरेगावकरांसाठी गोरेगाव एक्सप्रेस चालली आहे. खूप चांगली गोलंदाजी मुशर्रफ यांची पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील आक्रमण, क्या बात आहे आरम, समजले का तुला? आरएम बुबेरे म्हणतात मला, त्यांच्या बॅटमधून आलाय षटकार. बॉल होता आणि त्यावरती आक्रमण केलंय. 13 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. केतन यांच्या पहिल्या बॉलवरती आक्रमण झालंय. धावपलकावरती धावा आहेत 13, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावपलकावरती धावा आहेत 13 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत केतन. आरम यांच्या बॅट मधून मात्र अप्रतिम फटका आपण पाहिलाय. 13 धावा धावपलकावरती आहेत. प्रत्येक धाव महत्वाची आहे, कारण आता प्रवास क्वालिफायर पर्यंत होता, क्वालिफायर पर्यंत झालाय. त्यानंतर प्रवास टॉप 3 चा होता, तो देखील झालाय. टॉप 2 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न दोनही टीम करतील, परंतु हा बॉल आलाय वाईड. अवांतर धाव प्राप्त होईल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती 14 लॉस ऑफ 3 विकेट. अंतिम षटकामधले अजूनही 5 बॉल बाकी आहेत. बॅटिंग साठी आरम सज्ज आहेत. 2 बॉल फेस केले, 7 धावेंवरती ते नाबाद आहेत. मैदानावरती बाळा देखील सज्ज आहेत. 14 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटच्या 5 बॉलचा खेळ पहिल्या डावामध्ये अजूनही बाकी आहे. पुढचा बॉल तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये चूक जरूर झाली. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि
दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय, एकच धाव तिथे प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धाव फलकावरती धावा आहेत 15. आणखी एक सफलता आली आहे. चला नवीन फलंदाज आपण त्वरित मैदानावरती जायचंय. खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये इथपर्यंतचा प्रवास करताना खरं तर श्रीगणेश दहिवली संघाने देखील अप्रतिम क्रिकेट खेळले आणि संदेश बागराव असतील, निहारे ब्रदर्स असतील, खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले. हजारे ब्रदर्स असतील, सर्वांनी अप्रतिम क्रिकेट खेळलंय आणि तेव्हा दहिवली संघ देखील इथे खेळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती केतन, पुढचा बॉल. यावेळेस देखील आक्रमण केलंय, समोरच्या दिशेने बॉल हवेत तर गेलाय आणि बॉल आरामच्या बॅट मधून निघालाय. नाद करती काय, यायलाच लागतंय. आणखीन एक षटकार. वरती 21 लॉस ऑफ द 4 विकेट. 21 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉल मध्ये 14 धावेंवरती आरम नाबाद आहेत. 21 लॉस ऑफ द 4 विकेट. 21 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये केतन यांच्यावरती आक्रमण झालंय, ते देखील पुनरागमन करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. बॅटिंग साठी पुन्हा एकदा आरम सज्ज आहेत. 4 बॉल 14 धावा. अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. सुरुवातीला मोहम्मद खेळले, कवनेंचा एक षटकार आला, तो देखील विजयासाठी महत्त्वाचा होता आणि या सामन्यांमध्ये आरम देखील चांगली कामगिरी करतायत. यावेळेस देखील ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे देखील पूर्ण झाल्या. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 23 लॉस ऑफ द 4 विकेट. 23 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या 2 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 23 लॉस ऑफ द 4 विकेट. 2 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस इनिंग. 2 लिगल डिलिव्हरीज रिमेनिंग ऍक्च्युअली. शेवटचे 2 अधिकृत बॉल शिल्लक आहेत या डावामध्ये. पुढचा बॉल. यावेळेस देखील फुलर रेंजचा बॉल समोर दिशेने खेळत बिटवीन द गॅप बॉल गेला. एक धाव तर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. थ्रो स्ट्राईक एंडला आलाय आणि आराम पोहोचलेत. धाव फलकावरती धावा आहेत 25. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 18 धाव्यांवरती नाबाद आहेत आराम. बॅटिंग आवडली असेल ना गोरेगावकर, जोरात टाळ्या होत्या. वाव. 25 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 25 लॉस ऑफ द 4 विकेट आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. फिरोज बुबेरे यांच्या माध्यमातून अंतिम बॉलवरती षटकार आला तर 500 रुपये. वा. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल पोहोचला. एक धाव तर पूर्ण झाली आहे आणि शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती इथे मात्र विकेट आली आहे. प्रयत्न केले नाहीयेत आरम यांनी आणि एकच धाव शेवटच्या बॉलवरती आली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. 27 धावेंचं लक्ष असेल. 27 इज द टार्गेट. चला गोरेगावकर, आपण लगेच मैदानावरती उतरा आणि श्री गणेश दहिवली संघ आपण देखील आपले ओपनिंग पेअर त्वरित मैदानावरती पाठवायची आपल्याला विनंती आहे. चला 27 धावेंचं लक्ष आहे. 27 इज द टार्गेट. श्री गणेश दहिवली संघ आपण त्वरित ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवायची आपल्याला विनंती आहे.
भावाळे बी संघाचे संघनायक आपण देखील टॉससाठी येऊन थांबायचं आपल्याला विनंती आहे. चला श्री गणेश क्रिकेट संघ दैवली आपली ओपनिंग पेर मैदानावरती जाऊ द्या विनंती आहे. चला 27 धाव्यांचं लक्ष आहे. श्री गणेश दैवली संघ आपण देखील मैदानावरती उतरा. चला आता रात्र संपली आहे, पहाट झाली आहे, थोडी घाई करणं अपेक्षित आहे. 5:01 झालेत. चला थोडस सहकार्य आपण देखील करा. हा पहा, नाईटची स्पर्धा नाईट मध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे. रात्रीचे कामगार सगळे थकलेत, तुम्ही थोडी घाई करा आता. हा कारची लाईट बंद करा. कार तिची लाईट बंद करा. हा थँक्यू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला ओपनिंग पेर मैदानावरती पोहोचते दैवली संघासाठी देखील. संदेश बागराव आणि केतन निहारे ही जोडी मैदानावरती पोहोचली. खर तर दैवलीकरांचा बाहुबली मैदानावरती पोहोचलाय. 27 धाव्यांचं लक्ष आहे आणि संदेश बागराव यांच्याकडे देखील क्षमता आहे. पहिल्या डावात धावा बनल्यात, परंतु या डावात देखील 27 धावा चेस केल्या जाऊ शकतात, ती क्षमता आहे संदेश बागराव यांच्याकडे. आणि खर तर खूप साऱ्या शुभेच्छा शेतकरी राजा निखिलजी चव्हाण यांच्या माध्यमातून असतील आणि सन्माननीय बाळादादा मुंडे ते टीम मध्येच आहेत, त्यांच्याकडून देखील या संघाला शुभेच्छा असणार आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. 295 चौकार्या स्पर्धेमध्ये 267 षटकार आतापर्यंत आलेत. आणि संदेश बागराव आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोरेगाव एक्सप्रेस निघाली. मुशर्रफ गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल ऑन साइडला फटका अप्रतिम. क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला रोखतील देखील. फंबल झालाय थोडासा, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि छोटस फंबल. 2 धावा होत आहेत मुकम्मल. 2 धावेनं खर तर आपण पाहतोय या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. 11 बॉल मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. एका धावेचं महत्व या सामन्यामध्ये असणार आहे. तिथे मात्र कौनेन आणि आरम बातचीत करतायत. 2 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती मुशर्रफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलरलिनचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, अप्रतिम बॉल. प्रत्येक डॉट बॉल साठी देखील गोरेगावकर टाळ्या वाजवत आहेत. वाव,
डॉट बॉल आलाय, 2 धावा धावफलकावरती आहेत. 10 बॉल 25 धावेंची आवश्यकता आहे, परंतु अशी अनेक मैदान या खेळाडूंनी देखील गाजवलेत. संदेश बागराव मैदानावरती आहे, दहिवलीकरांचा बाहुबली आहे आणि त्यानं देखील अनेक मैदान गाजवलेत. आज देखील स्वतःला सांगावं लागेल, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहतोय एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा असणार आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्यात, या चुका मात्र महागात पडतील. एका धावेचे रूपांतर पुन्हा एकदा 2 धावांमध्ये झालंय. लेग बाईटच्या माध्यमातून या 2 धावा प्राप्त झाल्यात आणि एकूण धावफलकावरती धावा असणार आहेत 4. 9 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चला सामना थोडासा स्पीडअप करा गोरेगावकर, आपण देखील थोडासा सामना स्पीडअप करायचा. 4 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. फ्रेंच चषक गोरेगाव ही स्पर्धा आपण पाहतोय, 7वं पर्व आणि त्याचा मात्र सर्वांनाच आता वाटतोय अतिशय गर्व. यावेळेस मात्र आपण पाहतोय लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल खूप फाईन जातोय आणि क्षेत्ररक्षक पोहोचतायत. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतायत. पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त झाल्यात. 8 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही पहिल्या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 अधिकृत बॉल इन शेष 4 बॉल मध्ये 4 धावा आतापर्यंत संदेश बागराव यांनी बनवल्यात. त्यांना माहिती आहे या शेवटच्या 2 बॉल वरती मोठ्या फटक्यासाठी ट्राय करावा लागेल, मोठा फटका शोधावा लागेल. 6 धावा धावफलकावरती 27 धावांचं लक्ष आहे. अजूनही 21 बनवायच्यात. बॉल शिल्लक असतील ते 8 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. गोरेगाव की मग दहिवली. स्टेप आउट झाले, चांगला फटका आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती बॉलला गॅदर केलंय. 1च धाव आणि काय गोलंदाजी केली आहे थ्रू आउट दी टुर्नामेंट. मुशर्रफनं अप्रतिम गोलंदाजी केली आहे. गोरेगाव एक्सप्रेस साठी सर्वांच्या एकदा जोरदार 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 टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. केतन निहारे आता स्ट्राईक एंड वरती आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक. यावरती जर मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये मजा येईल. फुलरलेनचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील अप्रतिम टाकला. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि आता मात्र धावबाची संधी आहे, सोपी संधी आणि केतन इथे मात्र धावबाद होताना पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती आली 1 धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ज्यावेळेस मुशर्रफ प्रॅक्टिस करत असतात, सराव करत असतात मैदानावरती, त्यावेळेस मात्र 60-60 70-70 बॉल टाकतात. किती पण बॅटर खेळले सगळ्यांना बॉलिंग करत असतात आणि तो अनुभव मात्र कामाला आला या मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी थ्रू आउट दी टुर्नामेंट. प्रत्येक सामन्यामध्ये मला आठवत नाही मुशर्रफ यांच्या विरुद्ध मध्ये एखादा षटकार लागला होता की नाही. असा काळ खरं तर भारतीय संघासाठी कोणत्या गोलंदाजाने गाजवलाय, जो आता सध्याच्या घडीला टेस्ट रँकिंग मध्ये नंबर 1 वरती आहे, जसप्रीत बुमराह. आणि त्यानं देखील बराच काळ फलंदाजांना षटकार मारू दिले नव्हते. मुशर्रफ अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. समोरच्या दिशेने बॉलला फोर्स केलाय आणि जे टॉनिक गोलंदाजांना पहिल्या इनिंग मध्ये आरामने दिलंय ना, तेच टॉनिक त्याला पहिल्या बॉलवरती आता संदेश बागराव देत आहेत. चौक फुलटॉस म्हणलं की गोलंदाजाचा फुल्ली लॉस आणि त्याच्यावरती मात्र फुलटोल वसूल केलाय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 5 बॉल 15 धावा. पुढचा बॉल आराम यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असणार आहे का, तर हो, यस, त्याचं उत्तर यस आहे. आणि दोन्ही बॅटर एकाच एंडला धावबाची संधी आहे आणि मला वाटतं फलंदाज कदाचित पोहोचलेत आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात.
पहा, तुम्ही जर गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होतो. बाद करण्याचा प्रयत्न केला संदेश बागरावला, त्या एंडला फलंदाज अतिशय आरामात बाद झाला असता. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका ह्या मात्र तुम्हाला टाळाव्या लागतात आणि छोट्या छोट्या चुका या महागात पडत असतात. टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे, ते जगाने पाहिलं. छोट्या छोट्या चुका तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. 14 धावा धावपलकावरती आहेत. 14 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील प्ले अँड मिस डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावपलकावरती आहेत. आता शेवटचे 3 बॉल 13 3-13 3-13 3-13. चला पंचांशी वाद घालायचा नाहीये, विनंती आहे. 3 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता आहे. संदेश बागराव स्वतःला बॅक करावं लागेल आणि सांगावं लागेल शर्यत अजून संपलेली नाही, मी अजून जिंकलेलो नाही. पुढचा बॉल यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल मात्र जाईल सीमारेषच्या पलीकडे, परंतु आलाय चौकार. अजून देखील या सामन्यामध्ये जान बाकी आहे. चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाते. 17 धावा धावपलकावरती. 2 बॉल 18 धावा धावपलकावरती, माफ करा, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, शेवटची विकेट येत नाही, शेवटची धाव येत नाही, तोपर्यंत सामना कुठलाही संघ जिंकत नाही, कुठलाही संघ पराभूत होत नाही. हा सामना देखील तसाच आहे. संदेश बागराव स्वतःला बॅक करतायत आणि सांगतायत शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रयत्न करतायत आणि पराकोटीचे प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये अजूनही 9 धाव्यांची आवश्यकता आहे. हा खेळ क्रिकेटचा आहे मित्रांनो. इथे कधीही कोणी बॉस नव्हता आणि कधीही कोणी बॉस नसेल. या खेळामध्ये 2 बॉल आणि अजूनही 9 धाव्यांची आवश्यकता. कमालीचा बॉल इथे देखील 1 धाव तर पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे आणि शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. एका बॉल मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असेल. 1 डिलिव्हरी 7 धावा आणि जर इथे षटकार आला तर सामना बरोबरी सुटेल आणि बरोबरी सुटल्यावरती आपला नियम काय, सुपर ओव्हर. 1 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना जर आवडला असेल ना, गोरेगावकर दहिवलीकर दोघेही टाळ्या वाजवा या सामन्यासाठी. काय सामना रंगतोय, अप्रतिम सामना रंगताना पाहायला मिळतोय आणि प्रत्येक जण सांगतोय आता विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेन मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर काही कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यांत जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना मिळून अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. डीजे ठोका. एक बॉल 7चा थरार. शेवटचा बॉल हवेत उंच तर गेलाय आणि मे बी झेल टिपलाय. गोरेगावकर इन टू दी फायनल.